नमस्कार मंडळी, मी अनिरुद्ध आणि तुम्ही बघत आहात दर्पण. दर्पण एक परिपूर्ण विश्लेषण. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक नवीन विषयांना उलगडून तुमच्यासमोर मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारताचे लाडके पंतप्रधान आणि जगातील अतिशय पॉप्युलर असलेल्या आपल्या नरेंद्र मोदींबद्दल बोलणार आहोत. नरेंद्र दामोदर दास मोदी एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला, अतिशय खडतर बाळपण, एक सामान्य कार्यकर्ता, गुजरातचे मुख्यमंत्री, भारताचे लाडके पंतप्रधान ते एक ट्रू ग्लोबल लीडर. हा त्यांचा प्रवास खरंच सोपा असेल का? चला तर मग मोदी साहेब, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांच्या राजकारणाची पद्धत यावर आज आपण थोडा प्रकाश टाकूया. मुद्दा क्रमांक 1, मिळालेल्या संधीचं नेहमी सोनं करायचं. मोदी नावाच्या एका कार्यकर्त्याचा प्रवास हा गुजरातमधील वडनगर नावाच्या एका छोट्याशा गावातून सुरू होतो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये मिळालेल्या संधीचं सोनं करणं हे मोदी यांच्या यशाचं गमक आहे. 2012-13 रोजी दररोज नवनवीन घोटाळे बाहेर येत होते. भ्रष्टाचाराची जणू कोटीच्या कोटी उड्डाणं आपल्याला बघायला मिळत होती. दिल्लीच्या मैदानावर अण्णा आणि त्यांची टीम लढत होती आणि इथे मोदींना प्रथम प्रचार प्रमुख आणि नंतर अनेक ज्येष्ठांना बाजूला ठेवत पंतप्रधान पदाचा चेहरा बनवण्यात आलं. या काळात मोदींनी देश अक्षरशः पिंजून काढला आणि भ्रष्टाचार म्हणजेच काँग्रेस हे लोकांना पटवलं. खरं तर जनताच कंटाळली होती आणि एक्झॅक्टली या संधीचं मोदींनी सोन्यामध्ये रूपांतर केलं आणि भारतामध्ये भाजपाला अभूतपूर्व असं यश मिळवून दिलं. मोदींनी जे डोमेस्टिक राजकारणात केलं तेच इंटरनॅशनल राजकारणातही. पहिली 5 वर्ष जगभरात दौरे केले. यंग इंडिया, न्यू इंडिया, मोदींचं विजन हे अनेक राष्ट्रप्रमुखांना त्यांनी पटवून दिलं. योग्य संधीची ते वाट पाहत राहिले आणि मग हळूहळू करत अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत अनेक देश आणि त्यांचे राष्ट्रप्रमुख यांना आज मोदी जवळचे वाटत आहेत. मित्रांनो, आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी अथक प्रयत्न करणं, प्रचंड शांत आणि संयमी स्वभाव आणि काहीही झालं तरी विचलित न होणं, ह्या वृत्तींमुळेच आज मोदींना हे यश मिळालेलं आहे. मुद्दा क्रमांक 2, लुक ॲट ईस्ट बट फोकस्ड ऑन मिडल ईस्ट ॲज वेल एज ऑन वेस्ट. आठवतंय, मोदींच्या पहिल्या शपथविधीला त्यांनी सार्क राष्ट्रांच्या सगळ्या राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण दिलं होतं. त्यानंतर चीन, जपानपासून ऑस्ट्रेलियापर्यंत अनेक देशांचे दौरे सुरू केले. विरोधकांनी त्यांना फ्लाइंग प्राईम मिनिस्टर म्हणून चिडवलं. मोदीजी वाजपेयी साहेबांच्या लुक ॲट ईस्ट या धोरणावर काम करत होते आणि बघता बघता मोदींनी मिडल ईस्टमधल्या अरब देशांशी आपले संबंध वेगळ्या स्तराला नेऊन ठेवले. मित्रांनो, मिडल ईस्ट एशिया आणि साऊथ ईस्ट एशिया या अनेक देशांमध्ये आपण बरेचदा एकटे पडायचो, कारण सोपं होतं. पाकिस्तान अरब देशांबरोबर आपले संबंध चांगले ठेवायचा आणि नॅचरली मग प्रेशर आपल्यावरती यायचं. मात्र यावेळेला पाकिस्तानामधली अंतर्गत यादवी आणि पाकिस्तान आणि चीन एकमेकांबरोबर तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा हे म्हणण्यात बिझी आहे. हे बघून मोदीजींनी एकेका राष्ट्रप्रमुखाबरोबर आपले संबंध चांगले केले. अरबस्थानामधल्या प्रत्येक राष्ट्राबरोबर आपले संबंध वेगळ्या स्तराला नेले. हे सगळं करताना मोदीजी एका बाजूला चीनशीही चर्चा करत होते आणि दुसरीकडे युरोपियन युनियन, अमेरिका ह्यांच्याबरोबर व्यापारी संबंध वाढत होते. हा मोदींच्या फॉरेन पॉलिसीचा अतिशय एक मोठा मास्टर स्ट्रोक आहे आणि म्हणूनच ज्या वेळेला काश्मीरमध्ये आर्टिकल 370 रद्द करण्यात आलं, त्यावेळेला कुठल्याही अरब राष्ट्रांनी अथवा युरोपियन देशांनी भारताच्या या निर्णयाचा विरोध केला नाही. मुद्दा क्रमांक 3, जमिनीवरचं राजकारण. सत्तेबाहेर जाताच काँग्रेसला नेहमी गरिबांची आठवण येते आणि हळूहळू जाती धर्माचं राजकारण पुढे सुरू केलं जातं याचा मोदीजींना अंदाज होता आणि म्हणूनच त्यांनी डे 1 पासून जमिनीवरचं राजकारण सुरू ठेवलं. मुळातच अशा योजना आणल्या आणि त्या अशा इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट केल्या की ज्यामुळे सर्वसामान्य लोकांचं राहणीमान सुधारलं. महत्त्वाचं म्हणजे सुधारलेलं राहणीमान हे जमिनीवरती दिसू लागलं होतं. लोकांना फरक जाणवत होता. या सर्वांमध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट ही होती की त्यांनी अगोदर काँग्रेसला टीका करू दिली आणि मग
त्यांच्या सरकारनं केलेल्या कामाचं प्रगती पुस्तक संपूर्ण भारताला गाजे बाजे के साथ दाखवलं. नवीन हायवेज, इम्प्रूव्ड रेल्वे सिस्टम, जनधन बँक अकाउंट्सचं पॅन बरोबर असलेलं लिंकिंग, डायरेक्ट बेनिफिट स्कीम, घरोघरी शौचालय, स्वच्छ भारत, उज्ज्वला गॅस योजना, गावागावांमध्ये पिण्याचं स्वच्छ पाणी. मित्रांनो, अशी कित्येक उदाहरणं आपण देऊ शकतो, ज्या उदाहरणांमुळे मोदी स्वतः तर पॉप्युलर बनलेच, परंतु त्यांनी केलेल्या जमिनीच्या वरच्या राजकारणांमुळे आजही मोदी हे अतिशय यशस्वी पंतप्रधान आहेत. पण खरं सांगतो, मोदींना यशस्वी बनवण्यामध्ये किंवा पॉप्युलर बनवण्यामध्ये सगळ्यात मोठं श्रेय हे काँग्रेसचं आहे. मुद्दा क्रमांक 4, टेक्नॉलॉजीबरोबर दोस्ती आणि पेड मीडियाशी कुस्ती. पेड मीडिया अजेंडा सेट करेल, आपल्याला आउट ऑफ फोकस करेल, हे मोदीजींना चांगलं ठाऊक होतं. दुसरीकडे मीडियामुळेच आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकत होतो, आपल्या कामाची माहिती त्यांना देऊ शकतो आहोत, याची जाणीव होती. मग मोदीजींनी एक वेगळा डाव खेळला. टेक्नॉलॉजीबरोबर दोस्ती केली आणि सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती मोदीजी कमालीचे ॲक्टिव्ह झाले. आजच्या तरुण पिढीला सगळे अपडेट एका क्लिकवरती मिळत होते. मोदींनी सोशल मीडियाचा सगळ्यात चांगला आणि इफेक्टिव्ह वापर केला आणि मग त्यांच्या ह्या चालीपुढे मेनस्ट्रीम मीडियाला झुकावं लागलं. मोदीजींच्या एका इंटरव्ह्यूसाठी मेनस्ट्रीम मीडियाला मोदी सांगतील त्या अजेंडावर चालावं लागलं आणि मोदीजींची ही अतिशय धूर्त खेळी होती. यातून मोदीजींना कमालीचं यश मिळालं हे नक्की. मुद्दा क्रमांक 5, एव्हरी क्रायसिस इज अन अपॉर्च्युनिटी. चौकीदार चोर हैला मैं भी चौकीदारने उत्तर. विरोधकांच्या टीकेचा उपयोग मोदीजींनी आपल्या फायद्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे करून घेतला आणि दरवेळेला त्यांनी त्याचा फायदाही करून घेतला. इलेक्शन नसतात तेव्हा मोदी विकासाभिमुख राजकारण करतात आणि इलेक्शन काळामध्ये भारतीय जनता पार्टीला जिंकवण्यासाठी अपरंपार मेहनत. मित्रांनो, प्रत्येक राज्यातील सगळ्या परिवारवादी पक्षांना मोदींनी एक एक करून मागल्या 10 वर्षात अतिशय खिळखिळं करून टाकलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. मोदींनी आपलं राजकारण कधी लपवलं नाही, उलट ते स्वतः देव धर्म मानणारे सनातनी आहेत हे आपल्या वर्तनातून अधोरेखित केलं. मात्र हे करताना त्यांनी इतर कोणत्याही धर्माचा अपमान होऊ दिला नाही. मोदीजींनी सेक्युलर काँग्रेसला जानव्याचं राजकारण करायला भाग पाडलं. मित्रांनो, एकाच वेळेला देशांतर्गत, इंटरनॅशनल लेवलला, इकॉनॉमिक फ्रंटवरती, पॉलिसी लेवलला, फॉरेन अफेअर्सच्या बाबतीमध्ये अशा एक आणि अनेक फ्रंट्सवरती मोदीजी नुसतेच लढले नाही तर कमालीचे यशस्वीही होताना आपल्याला दिसत आहेत. आणि मग मात्र एक गोष्ट नक्की म्हणावीसे वाटते की मोदी है तो मुमकिन है. एका व्हिडिओच्या माध्यमातून मोदी त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांच्या राजकारण उलगडण्याचा प्रयत्न हा एक प्रयत्न आहे. मात्र तसं करणं अशक्यच आहे, परंतु ही एक सुरुवात आहे. मोदीजींचं राजकारण समजायला अनेक बोलघेवड्या मंडळींना अनेक जन्म घ्यावे लागतील हे मात्र नक्की आहे. या एका भागातून मोदीजींचं राजकारण, व्यक्तिमत्व आणि काही पैलू तुमच्यासमोर उघड करून दाखवण्याचा माझा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रपरिचितांना आमच्याबद्दल नक्की सांगा. या व्हिडिओतील सर्व विचार हे माझे वैयक्तिक आहेत. तुम्ही माझ्या विचारांशी सहमत असलंच पाहिजे असा माझा आग्रह नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.